सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आज मला श्री दत्त जयंतीनिमित्त स्वामींचं 1 दिवसाचं पारायण करायचं आहे. अंघोळ करून मी स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर सगळं घर स्वच्छ करून घेतलं. त्यानंतरच मिस्टरांचा डबा होता तर बटाट्याची भाजी आणि चपात्या करायचं ठरवलं. जिथे फोटो स्वामींचा मांडणार ती जागा पूर्ण स्वच्छ करून घेतली. पूजेचं साहित्य मी कालच आणून ठेवलेलं, त्यामुळे मला जास्त काही लोड आला नाही त्या बाबतीत. 6:45ला माझी पूर्ण पूजा मांडून झालेली. गुरुवार असल्या कारणाने महालक्ष्मी पूजन पण करायचं होतं, तर तेही माझं व्यवस्थित झालेलं. ती पण मांडणी व्यवस्थित झालेली आणि स्वामींचं जे पारायण करायचं होतं त्याची मांडणी पण माझी व्यवस्थित झाली. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर दिसतं ॲक्च्युली. म्हणजे जेव्हा मी ते मांडलं ना, मी तिथे 5 मिनटं बसूनच राहिली की मला एवढं छान वाटत होतं घरात. त्यानंतर आता सुरुवात करायची होती ती पारायणासाठी. स्वामी चरित्र सारामृताचे नियम थोडे सोपे असतात, त्यामुळे ते पारायण मला करायला इझी वाटतं. तर ते माझं पारायण झालं. त्यानंतर तनश्वीला जायचं होतं स्कूलमध्ये. तिचा टिफिन, तिच्या पप्पांचा टिफिन पॅक केला, तिला स्कूलमध्ये नेऊन सोडला. संध्याकाळी सगळा स्वयंपाक वगैरे आवरून मी गेले स्वामींच्या मठामध्ये. दर्शनात सकाळपासून घेतलं नव्हतं. फायनली स्वामींचं दर्शन इथं झालं आणि खूप मनाला समाधान वाटलं. त्यानंतर आल्यानंतर एक छोटीशी आरती घेऊन आम्ही स्वामींना नैवेद्य दाखवला. आजची स्वामी सेवा पूर्ण झाली आणि मन फायनली समाधान झालं.